अचानक भयानक असा कार्यक्रम ठरला आमचा मार्लेश्वरला यायचा. फायनली आम्ही मार्लेश्वराचं दर्शन घेऊन गोव्यातून आता बाहेर पडलेलो आहे. जय शिवराय सर्वांना. मी प्रशांत शिवराम कतकर, मायभूमी कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सरसेस स्वागत आहे. असेच बसलो होतो, आज आहे 16 तारीख. असेच बसलो होतो निवांत, आणि जय आणि मी इथे आहे. बाकीचे बरेचसे आमच्या वाडीतले पोरं आले होते, गेले मुंबईला. आम्ही थोडे जरा लेट आलो म्हणून थोडे जरा थांबलेलो आहेत. तर असेच निवांत बसलेलो असताना जय बोलतो चल कुठेतरी फिरायला जाऊ. आमचा फिरायला जायचा प्लॅन झाला आहे, तर तुम्हाला लवकरच कळेल कुठे फिरायला जायचा प्लॅन झाला आहे. तो आमच्या भावाने राकेश कातकर याने गाडी दिली आहे आम्हाला फिरायला जायला. व्हिडिओ तुम्ही बघाच पुढे. एक म्हणजे माझा खूप दिवसापासून इच्छा होती तिकडे जायची. मी जेव्हा गावी असायचो तेव्हा तिकडे जायचो, पण आज योगायोग आला आहे तिकडे जाण्याचा. आता आम्ही जातो, पण बघूया आता पाऊस आहे का, कारण पावसाचं वातावरण आहे. मे महिन्याच्या 16 तारीख आहे, तरीही पाऊस कंटिन्यू चालू आहे. आता आम्ही दोघे निघतो आहे थोड्या वेळात, म्हणजे दुपारचे आता 11:30 वाजलेत. सकाळचा नाश्ता करून निवांत पडलेलो होतो आम्ही. थोडंसं जरा मी घरचं काम करत होतो, जय पण निवांत होता. आता आम्ही जातो आहे तिकडे. चला. वाडगाववरून आता आम्ही निघालो आहे. गोविल साखरपा रस्त्यावर आहोत. साखरपा मार्गे देवरुखवरून आम्ही मार्लेश्वरला आता जातो आहे. जय आणि मी, जय गाडी चालवतो आहे, मी मागे बसलो आहे. निघालो आहे आता. आत्ता आम्ही अंगावली गावच्या मंदिराजवळ पोचलो आहे, पण ह्या मंदिराजवळ आम्ही येताना थांबणार आहोत. त्यामुळे आत्ता डायरेक्ट मार्लेश्वरच्या मंदिरातच जात आहोत. वाडगावातून 11:30 वाजता निघालेलो होतो आम्ही. आता बरोबर 1 वाजला आहे. लिंबू सरबत प्यायलो आणि पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे आता. आज एवढी गर्दी नाही. चाकरमाने आले तर थोडेसे आलेले आहे तिकडे. अचानक भयानक असा कार्यक्रम ठरला आमचा मार्लेश्वरला यायचा. जय आणि मी निवांत बसलो होतो. जय बोलला चल कुठेतरी फिरायला जाऊ, पण आमच्याकडे गाडी नव्हती. आमच्याच एका भावाची गाडी घेतलेली आणि स्टार्टर मारून निघाले तर डायरेक्ट थेट मार्लेश्वरला येऊन पोचलेलं आहे. पुढे जय गेलाय, जय आणि मी आहोत आता. थंड लिंबू पाणी, कोकम आहे, ताक आहे दादा, या वट्टा या मलेरसी या माझ्यावर आज जय आहे. जयनी मी आलेलो आहे. आता आम्ही धारेश्वर कड्यावर चाललो आहे आंघोळ करायला, आणि आंघोळ करून मग गोव्यामध्ये जाणार आहोत मार्लेश्वराचं दर्शन घ्यायला. माकडं पण खूप आहे तिथं. ही पूर्ण सह्याद्रीची डोंगर रांग, याच्यातून धारेश्वर झरा वाहतो इथून समोरून. आत्ता मी धबधब्याजवळ पोचतोय. इथे अशी एक प्रथा आहे की मार्लेश्वराच्या मंदिरात जायचं असेल
तर पहिली धबधब्याखाली आंघोळ करायची आणि मगच मार्लेश्वरचं दर्शन घ्यायचं, अशी एक प्रथा आहे. त्या प्रथेप्रमाणे आम्ही आता धबधब्याखाली आंघोळ करायला चाललो आहे आणि मग तिथून आम्ही पुन्हा मंदिरात जाणार आहोत. ऊन खूप आहे पण हवा सुंदर अशी थंडगार सुटले. आम्ही घरातून निघालो तेव्हा असं वाटत होतं की पाऊस खूप येईल म्हणून. पाऊस काय आला नाही. जरासा गोविल साईडला थोडंसं आम्हाला भेटला. जयला प्रश्न पडला होता की काय करायचं, थांबायचं की काय, पण एवढा नव्हता पाऊस पुढं आलेलो. पण आता धबधब्याजवळ पोचतोय आम्ही. तिकडनं नको आतून ये, एवढा पुढे नको येऊ. आणि पाय टाकला ना सावकाश टाक. ए जय, शेवाळा आहे पुढून इकडून जा. शेवाळा आहे तिकडे जास्त. शर्ट ठेवली होती, घेतली का? शर्ट होती इथं. अरे हे बघ ना. पाणी वाढलं नाही ते वाऱ्यामुळे झालं. चौकश आधी लागतोय बघ आपलं. धबधब्याखाली आंघोळ झाले आमची. आता आम्ही मंदिरात चाललो आहे. दोघांनी पण आम्ही आंघोळ केले. पाठी धबधबा तसंच आता पाणी कमी आहे, म्हणजे मे महिन्याच्या हिशोबाने तसं उलट जास्तच आहे. बरेचसे लोक आले तिकडे. आम्ही जास्त एक्स्ट्रा कपडे आणले नव्हते. अचानक आणि भयानक कार्यक्रम ठरला आहे, त्यामुळे तेच कपडे घालून आम्ही पुन्हा निघालो आहे. थोडे कपडे सुकायची वाट बघतोय आम्ही. मंदिरापर्यंत जासपर्यंत थोडेफार तरी सुकतील कपडे हे आमचे. ही वाट थोडीशी अवघड आहे, म्हणजे अवघड नाही आहे, दगडी खूप मोठे मोठे आहे, लक्ष देऊन चालायला लागतं. लहान मुलं वगैरे असतील तर थोडंसं जरा सांभाळून, आणि गर्दीच्या टायमाला थोडं जरा जास्त सांभाळून, कारण प्रत्येकजण पुढे धावत जाऊन आंघोळ करून दर्शन घेण्याच्या गडबडीत असतो. त्यामुळे इथे मोठी यात्रा, मकर संक्रांतीला 3 दिवस मोठी यात्रा होते. देवाचं लग्न लागतं, हळद लागते, साखरपुडा होतो, मागणी घातली जाते, चहा पाणी होते. सर्व काय कार्यक्रम हे मकर संक्रांतीचे आहेत त्या 3 दिवसात होत असतात. देव मार्लेश्वर कडे कपाड्यात येऊन राहिले तिकडे. इथे आतमध्ये समोर जे दिसतंय इथे मार्लेश्वराची गुहा आहे. त्या गुहेत आम्ही आता थोड्या वेळात जाणार आहोत. आंब्याची पेटी आली. आंबे दुकान बघा आंबे
गेलं बरं 2-3 तेवढं काढून दोन तीन खर्च साडी आपण साडी फायनली आम्ही मार्लेश्वराचं दर्शन घेऊन गुहेतून आता बाहेर पडलेलो आहे. अचानक भयानक कार्यक्रम झाला. शंभू महादेवाने आम्हाला दोघांना बोलवलं. झोपलेलो होतो 10:30 पर्यंत असेच टाईमपास करत, पण निघालेलो. महादेवांना आम्हाला बोलवण्याचा काय उद्देश आहे माहीत नाही. चांगल्या उद्देशानेच आमच्यावर कृपादृष्टी ठेवली असेल आमच्या दोघांवर. तो पुण्याला जाणार होता आणि मी मुंबईला जाणार होतो, पण 2 दिवस आम्ही अचानक वाढवले होते दोघांनी पण. आणि सकाळी 10-10:30 पर्यंत तरी आमचा काहीच प्लॅन नव्हता की बा आपण मार्लेश्वरला जाऊ. बंटी आणि जेव्हा सिद्धेश गावी होते तेव्हा प्लॅन झाला होता की आपण मार्लेश्वरला जाऊ, पण काही कारणास्तव ते झालं नाही. आणि अचानक जयला बोलत चल जाऊ आपण, आणि आम्ही निघालो. मगाशी म्हटलं सर राख्यान गाडी पण दिला आणि पटकन आम्हाला. आणि आता गुहेतून आम्ही बाहेर पडत परतीच्या प्रवासाला लागलेला आहे. 2 वाजलेत. सेंद्रिय गुळाचे पेढे, पेढे प्रसाद आहे, कंदी पेढे, सेंद्रिय गुळाचे पेढे. बघा दादा, आवडलेलं काही तू काय पडतोस? काय खायचं का इकडं? हां शिट्टे पिणार का? ताक, लस्सी, सरबत, सोलकड पियाचे. मार्लेश्वराचं दर्शन घेऊन आलो आहे आम्ही. आता क्षेत्र मार्लेश्वर देवालय अंगवली ह्या गावात आम्ही आलो आहे. एक सुंदर असं मंदिर आहे. पहिलं इथे एक जुनं मंदिर होतं, पण मला वाटतं येत्या 2 वर्षात नवीन मंदिर बांधलं आहे. आणि त्या मंदिरात आम्ही आत्ता दर्शनासाठी चाललो आहे.
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला, जय शिवराय सर्वांना.